या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, करवीर उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावळे यांनी गोकुळ शिरगाव येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. गोकुळ परिवारातर्फे संघाचे चेअरमॅन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालकाच्या उपस्थितीत गोकुळ प्रधान कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम गोकुळनं केलं असून जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाद्वारे शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी भरीव काम गोकुळनं केले. कोल्हापूरची भौगोलिक स्थिती, हवामान, पोषक वैरण यामुळे जिल्ह्यातील दुधाला चांगली चव आहे. ही चव आणि गुणवत्ता जपत गोकुळनं ग्राहकांना दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. त्यांचं सर्व श्रेय गोकुळचे पदाधिकारी, दूध उत्पादक संस्था, संघ कर्मचारी, अधिकारी, ग्राहक, वितरक अशा सर्व घटकांचं असल्याचं येडगे यांनी नमूद केलं. गोकुळ राबवत असलेल्या वासरू संगोपन योजना, जनावरांच्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचं आणि बायोगॅस स्लरी योजनेचं त्यांनी खास कौतुक केलं. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये दुग्ध व्यवसायासाठी काही निधी राखीव ठेवण्यासंदर्भात गोकुळकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी संघाची माहिती दिली. संचालक अजित नरके यांनी आभार मानले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, शाकीर पाटील, मंडल अधिकारी उदय लांबोरे, शिवराज देसाई, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, अरविंद जोशी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, हनुमंत पाटील, बाजीराव राणे, संघाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.